नमस्कार, एस न्यूजमध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहुयात ठळक घडामोडी. बळीराजा संतापला, कोल्हापुरात एकवटला. एकच जिद्द शक्तीपीठ रद्दचा निर्धार करत शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीचा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा. शेतकऱ्यांनी महामार्गाविरोधात संतप्त भावना व्यक्त करत वेधलं सरकारचं लक्ष. थकीत देयकांच्या रक्कमा मिळाव्यात या आणि अन्य प्रश्नांसंदर्भात राज्यभरातील ठेकेदार कोल्हापुरात एकवटणार. महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर फेडरेशनचं राज्यस्तरीय अधिवेशन रविवारी 14 जूनला कोल्हापुरात होणार. मुख्यमंत्र्यांनी नागपुरात बसून लिहिलेली शक्तीपीठ महामार्गाची स्क्रिप्ट लिहिली असली तरी कोल्हापूरसह महामार्ग बाधित सर्व जिल्ह्यात त्यांचा सिनेमा फ्लॉप होणार. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी या शब्दात मांडलं शक्तीपीठ महामार्गाबद्दलचं वास्तव. महामार्गाच्या भूसंपादनासाठी सक्ती झाल्यास जशास तसं उत्तर देण्याचाही दिला इशारा. घाणेरड्या वातावरणात पनीर तयार केलं जात असल्याचं आढळलं. यंत्रावमधील जमजम ट्रेडर्सच्या पनीर उत्पादन केंद्रावर अन्न आणि औषध प्रशासनाचा छापा. तपासणीसाठी घेतले पनीरचे नमुने. आणि कोल्हापूर गगनबावडा महामार्गाच्या रुंदीकरणासाठी जमिनी गेलेले शेतकरी 3 वर्षांपासून सरकारच्या मोबदल्याच्या प्रतीक्षेत. आज संतप्त शेतकऱ्यांनी रुंदीकरणाचं काम पाडलं बंद. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर फेडरेशनचं राज्यस्तरीय अधिवेशन कोल्हापुरात होणार आहे. रविवारी 14 जून रोजी महासैनिक दरबार हॉल इथं होणाऱ्या या अधिवेशनामध्ये शासकीय ठेकेदारांच्या विविध समस्या, शासनाची धोरणं, विकास कामांमधील संधी तसंच फेडरेशनच्या भावी वाटचालीबाबत चर्चा केली जाणार आहे. कोल्हापूर जिल्हा ठेकेदार असोसिएशनचे अध्यक्ष निवास उर्फ बापू लाड यांच्यासह असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर फेडरेशनचं राज्यस्तरीय महाअधिवेशन रविवारी 14 जून रोजी कोल्हापुरातील महासैनिक दरबार इथं होणार आहे. दिवसभर चालणाऱ्या या अधिवेशनात संघटना बांधणी, मार्गदर्शन, सार्वजनिक बांधकाम, पाणी पुरवठा, ग्रामविकास, जलसंपदा, जलसंधारण, नगरविकास यासारख्या शासनाच्या विविध विभागांकडे काम करताना ठेकेदारांना येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करण्यात येणार आहे. शासनाच्या विविध विभागांशी संबंधित ठेकेदारांच्या अडचणी सोडवण्यासंदर्भात भूमिका घेत विविध ठराव करून आंदोलनाची पुढील दिशा निश्चित केली जाणार आहे. कोल्हापूर जिल्हा ठेकेदार असोसिएशनचे अध्यक्ष निवास उर्फ बापू लाड यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. या अधिवेशनाला उपस्थित राहत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर राजू बी कृष्णानी, महाराष्ट्र राज्य शासकीय पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव, महाराष्ट्र इंजिनिअरिंग असोसिएशनचे महासचिव MA हकीम, महाराष्ट्र राज्य स्थापत्य अभियंता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप मेदगे, प्रथितयश कंत्राटदार कौशिक देशमुख, संजय मैद, सुबोध सरोदे, प्रवीण उंबरकर आदी मान्यवर उपस्थित मार्गदर्शन करणार आहेत. या अधिवेशनात शासनाच्या विविध विभागांनी थकीत देयकांच्या रक्कमा तात्काळ आणि पूर्णपणे अदा कराव्यात, टेंडर प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुलभता आणावी, अनुभव आणि आर्थिक निकष व्यवहार्य करावेत, कामाच्या दराबाबत न्यायव्यवस्था निश्चित करावी, ठेकेदार विरोधी अटी आणि नियम शिथिल करावेत, GST भरपाईचा लाभ तात्काळ मिळावा, किमान दर्जाच्या कामासाठी ठेका रक्कम कपात थांबवावी, ठेकेदारांना सन्मान आणि न्याय मिळावा यासह अन्य मागण्यांबाबत चर्चा करण्यात येणार आहे. या अधिवेशनामध्ये कोल्हापूर जिल्हा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन, कोल्हापूर जिल्हा शासकीय ठेकेदार संघ, कोल्हापूर जिल्हा शासकीय मटेरियल पुरवठा संघटना, सार्वजनिक बांधकाम बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन कोल्हापूर, कोल्हापूर सांगली हॉट मिक्स प्लांट असोसिएशन, सुरक्षित बेरोजगार अभियंता संघटना कोल्हापूर आदी संघटना सहभागी होणार आहेत. कोल्हापूर जिल्हा ठेकेदार असोसिएशनचे उपाध्यक्ष सोहन दळवी यांनी सांगितलं. पत्रकार बैठकीला किशोर जामदार, विजयसिंह सावंत, प्रदीप पाटील, किशोर पाटील यांच्यासह कोल्हापूर जिल्हा ठेकेदार असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गाची नागपुरात स्क्रिप्ट लिहिली असली तरी कोल्हापूरसह महामार्ग बाधित सर्व जिल्ह्यात त्यांचा सिनेमा फ्लॉप होणार अशा शब्दात काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टचं वास्तव मांडलं. महामार्गामुळे बाधित होणारे शेतकरी हिंदू नाहीत का असा सवाल उपस्थित करत आमदार सतेज पाटील यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी, मंदिरं, नद्या आणि पर्यावरणाला धोका निर्माण करणारा शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प तात्काळ रद्द करावा, अन्यथा जशास तसं उत्तर दिलं जाईल असा इशारा त्यांनी दिला. शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चावेळी ते बोलत होते. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, आमदार जयंत पाटील, माजी आमदार संपत बापू पाटील यांच्यासह विविध पक्ष संघटनांच्या प्रतिनिधींनी शक्तीपीठ महामार्गाविरोधात संताप व्यक्त करत सरकारला खडे बोल सुनावले. शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीनं आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन केलं होतं. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यानंतर मोर्चाचं सभेत रूपांतर झालं. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असतानाही सरकार हा प्रकल्प रेटत असल्याचा आरोप केला. हिंदुत्ववादी सरकारला महामार्गामुळे उद्ध्वस्त होणारे शेतकरी हिंदू वाटत नाहीत का असा सवाल करत आमदार सतेज पाटील यांनी या महामार्गामुळे गावोगावची मंदिरंसुद्धा बाधित होणार असल्याचं वास्तव मांडलं. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या जिल्ह्यातून हा महामार्ग का नेला नाही असा सवालसुद्धा आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला. शेतकऱ्याला हा शक्तीपीठ महामार्ग नको आहे, तो 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नको आहे, ही भूमिका सातत्यानं शेतकऱ्यांच्या मनामध्ये या ठिकाणी आणि म्हणून गरज नसलेला शक्तीपीठ रद्द करावा ह्यासाठी 12 जिल्ह्यातले शेतकरी सातत्याने एकटवलेले आपल्याला पाहायला मिळतात. सातत्यानं रस्त्यावर उतरून संघर्ष करताना पाहायला मिळतात, ज्याचा उल्लेख जयंत पाटील साहेबांनी केला. नागपूरमध्ये स्वतःच्या जिल्ह्यामध्ये हा शक्तीपीठ महामार्ग न्यायचा नाही, परंतु दुसऱ्यांच्या जिल्ह्याचं वाटोळं करायचं ही भूमिका मुख्यमंत्र्यांनी साधारणपणे घेतलेली या ठिकाणी दिसते. गरज नसलेल्या शक्तीपीठ महामार्गावर 1,05,000 कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोट संवर्धनासाठी प्रत्येकी 500 कोटी रुपयांचा निधी देण्याबरोबरच पेट्रोल डिझेलवरील कर कमी करण्यासाठी याचा उपयोग करण्यासह अन्य पर्याय सुचवत मुख्यमंत्र्यांनी त्याचा विचार करावा असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं. आमचं फेसबुक, ट्विटर सगळं झालं की भाजपवाले शेट्टी साहेब तुम्हाला मला ट्रोल करतात. खाली लगेच यांचं चालू होतंय, हे विकासाचे आडवे आहेत, हे रस्ते होऊ देत नाहीत, हे अमकं होऊ देत नाहीत. माझं मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी आव्हान आहे, हे 1,00,000 कोटीला मी पर्याय तुम्हाला या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना देतो. या 1,00,000 कोटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे 50 किल्ले आहेत. ज्या 50 किल्ल्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी स्वराज्य स्थापन करण्याची भूमिका या ठिकाणी घेतली. या 50 किल्ल्यांना 500 कोटी रुपये द्या, 25,000 कोटी रुपये इथं तुमचे जातील. या राज्यातल्या 22,000 23,000 गावांना प्रत्येक गावाला अंतर्गत रस्त्यासाठी 1-1 कोटी रुपये द्या, किमान गावातले रस्ते या ठिकाणी होतील. या राज्यातल्या बेरोजगार तरुणांना 3 वर्ष नोकरी लागेपर्यंत महिन्याला 5,000 रुपये स्टायपंड द्या, त्यामध्ये तुमचे 10 ते 15,000 कोटी रुपये या ठिकाणी जातील. या राज्यामध्ये डाळ मागलेली आहे, या राज्यामध्ये गोड तेल मागलेलं आहे. 10,000 कोटी रुपये या ठिकाणी सरकारच्या वतीनं द्या आणि रेशनवर गोड तेल आणि धान्य देण्याची सवलतीच्या दरात व्यवस्था करा. लोकांना त्याचा फायदा या ठिकाणी होईल. गोड तेल स्वस्त देण्याची भूमिका या ठिकाणी घ्या, धान्य आम्हाला स्वस्त देण्याची भूमिका या ठिकाणी द्या. पेट्रोल डिझेल मागलेला आहे, ज्याचा उल्लेख मगाशी झाला की राज्याचा टॅक्स कमी करा, आम्हाला 88 रुपयानं पेट्रोल या ठिकाणी मिळेल. हे पैसे तुम्हाला कसे खर्च करायचे हे आम्ही पटवून देतो. एकदा राजू शेट्टी आणि आमच्या बरोबर या ठिकाणी बसा, आम्ही पटवून देतो. तुमचा मुद्दा लादू नका. 1,05,000 कोटी रुपये तुम्ही कशासाठी खर्च केले पाहिजेत हे सांगतो. मी आत्ता सांगितलेलं आहे,
छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख तुम्ही उठता बसता या ठिकाणी करता, सकाळ दुपार संध्याकाळ छत्रपती शिवाजी महाराज म्हणता. आज त्या शिवाजी महाराजांच्या रायगडवर आम्ही बघितलं, शिवराज्य अभिषेकला घेणाऱ्या लोकांना साधं शौचालय नाही आहे अशी अवस्था आमच्या रायगडाची राजधानीची या ठिकाणी. तुमचं सरकार 12 वर्ष या देशामध्ये आहे. तुम्ही नेमकं रायगडासाठी काय केलं, तुम्ही या 50 किल्ल्यांसाठी या राज्यातलं काय केलं, याचं उत्तर ही मंडळी या ठिकाणी देऊ शकत नाहीत. सरकारनं मोजणी आणि सर्वेक्षणाचा हट्ट सोडला नाही तर जशास तसं उत्तर दिलं जाईल असा इशाराही आमदार सतेज पाटील यांनी दिला. सरकारला देखील आमची विनंती, आज आम्ही शांततेनं मोर्चा काढलाय, आम्ही संयमानं आतापर्यंत भाषणं या ठिकाणी केलेले आहेत. आमचा संयम तोडू देऊ नका. जर मोजणीला या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या 12 जिल्ह्यामध्ये आलं तर जशास तसं उत्तर देण्याची भूमिका आमची या ठिकाणी राहील. मग भले किती संघर्ष करायला लागू दे, आम्ही या ठिकाणी गप बसणार नाही. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध म्हणजे विकासाला विरोध या आमदार राजेश क्षीरसागर यांच्या टीकेचा आपल्या खास शैलीत समाचार घेतला. आम्ही विकासाला विरोध करतो म्हणणाऱ्यांनी त्यांचा हिस्सा ठरवून घ्यावा असा टोला माजी खासदार राजू शेट्टी यांनी लगावला. गेल्या 2-4 दिवसामध्ये काही चिल्ली पिल्ली हे शक्तीपीठ व्हायला पाहिजे म्हणून समर्थन करायला लागलेले आहेत. ते आम्हाला विकास विरोधी ठरवायला लागलेले आहेत. आम्हाला सवय लागलेली आहे म्हणून त्यात विरोध करायचे. आणि मग मला त्यांना एकच प्रश्न विचारायला आहे, तुमचा हिस्सा काय ठरलाय काय? नसला तर ठरवून घ्या. उगाच मागणं आमचं तर वाटोळं झालंयच, पण किमान तुमचा हिस्सा तरी ठरवून घ्या. उद्या आम्हाला जरा समाधानानं बघता येईल, यांचं जरी बाबा कल्याण झालं, आमचं वाटोळं झालं, जरा हिस्सा ठरवून घ्या. थोडं नाही, जवळपास या रस्त्यातनं 60,000 कोटी रुपये ते आणणार आहेत. त्यात तुमचं किती आहेत? 50 कोटी. काय असेल ते हिस्सा ठरवून घ्या. मागणं ही हिशेबाला बसत नाहीत. झालो आहे आत्ताच तिघांची भांडणं झालं. मागणं हिशेबाला बसत नाहीत. जे काय आहे ते आत्ताच हिस्सा ठरवून घ्या. मागणं भांडत बसू नका आणि मिटवायला आम्हाला येऊ नका, आमच्याकडे येऊ नका. आम्ही येणार नाही मिटवायला. आपण बंटी पाटील साहेब जायचं नाही मिटवायला. कशासाठी होय? जरा तरी लाज वाटली पाहिजे. या जिल्ह्यातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना मला विचारायचं आहे, तुम्हाला या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी सर्वसामान्य लोकांनी मतं देऊन निवडून दिलेले आहेत. मुख्यमंत्री काय म्हणाल, उपमुख्यमंत्री काय म्हणाल, सरकार काय म्हणाल याचा विचार करत बसला तर 2029ला तुम्हाला ते निवडून आणणार नाही तर ही जनता निवडून आणणार आहे, याचं भान ठेवा. जर तुम्ही या जनतेच्या वाकड्यामध्ये गेला तर तुमचं काही खरं नाही. शेतकऱ्यांची जमीन, पाणी आणि भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्यांनो, शेतकऱ्यांच्या थडग्यांवर विकासाचे मनोरे उभे करू नका. जनतेच्या हिताचा विकास आम्हाला मान्य आहे, पण ठेकेदारांच्या तिजोऱ्या भरण्यासाठी कोल्हापूरच्या शेतीचा बळी देणारा विकास आम्ही कधीही स्वीकारणार नाही. ज्या सरकारला शेतकऱ्यांच्या शाळा, रेल्वे, सिंचन आणि रोजगार दिसत नाहीत, पण हजारो कोटींचे अनावश्यक महामार्ग दिसतात, त्या सरकारचा विकास हा जनतेसाठी नसून दलाल आणि ठेकेदारांसाठी आहे. मतं शेतकऱ्यांची घ्यायची आणि सत्ता मिळाल्यानंतर शेतकऱ्यांच्या छाताडावर बुलडोझर चालवायचा हा विकास नसून विश्वासघात असल्याचं सांगत शक्तीपीठ महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत विश्रांती नाही असा निर्धार करा, असं आवाहन उपस्थित शेतकऱ्यांना केलं. ती एक कुठली तरी अशी योजना आणा, ते पाणी उपसा आणि ते दुष्काळी भागामध्ये न्या. त्याला 50-60 हजार कोटी लागलं तर घेऊन टाका. अजिबात आम्ही विरोध करत नाही. म्हणजे आमची पुरातन मुक्तता होईल. दुष्काळातल्या तहानलेल्या जनतेला पाणी मिळेल. आणि 7 देतो आम्हाला. आणि तुम्हाला मी सांगतो, देवेंद्र फडणवीस, तुम्ही जर का शक्तीपीठ महामार्ग जर रद्द करणार असाल तर आम्ही तुम्हाला, ज्यांच्या जमिनीतनं तो जाणार आहे, एकरी 1,000 रुपये आम्ही तुम्हाला वर्गणी द्यायला तयार आहे. ते तसा प्रकल्प करायला दिव्या काय दिव्या एकरी 1,000 रुपये तुम्हाला वर्गणी देतो. शक्तीपीठ रद्द करण्याच्या बदल्यात ते पाणी उचला आणि तिकडे कुठेतरी घेऊन जावा. आणि ज्यांच्या रानात पुराचं पाणी येणार आहे त्यांनी एकरी 5,000 रुपये द्यायचे. एकदाच दिव्या, म्हणजे परत पाणी तर येणार नाही. अशी माझी ऑफर आहे. हे किती पैसे होतात बघा, हिशेब करा आणि कुठेतरी जागतिक बँकेकडनं कर्ज काढा आणि ते जुलै महिन्यातलं पाणी उचला आणि दुष्काळी भागातलं न्या. आमचा तुम्हाला फुल्ल पाठिंबा आहे. मी असं ऐकलंय की तुम्हाला पंतप्रधान व्हायचं आहे, व्हा जावा.
आमचं काय म्हणणं नाही, हा जावा, पण त्या अदानीला खुश करून पंतप्रधान होण्याच्या पेक्षा शेतकऱ्याला खुश करा आणि मग वाजावा. आमचं काय म्हणणं नाही. आम्हाला वाटतंय कधीतरी एकदा मराठी माणसानं पंतप्रधान व्हावं, होत असेल तर व्हा, पण आमचं वाटोळं करून होऊ नका. का कशासाठी हे करता ये? अदानी खुश होऊन मोदी नंतर तुम्हाला पंतप्रधान करवण्यासाठी पैसे खर्च करा असं वाटतं का? बरं, ही उद्योगपती कोणाची नसतात, कोण सत्तेत असतं त्याची असतात. उद्या तुमच्यापेक्षा कोणतरी निघाला तर त्याच्या बाजूला जातील, तुम्हाला विचारणार सुद्धा नाही. तेव्हा ह्यो शक्तीपीठ आम्हाला नको. आमदार जयंत पाटील यांनी देखील शक्तीपीठ महामार्गाच्या गरजेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. राज्यात अनेक प्रलंबित रस्ते प्रकल्प पूर्ण झालेले नसताना 1,00,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाचा नवा महामार्ग का उभारला जातोय असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कोणी म्हणतं की गडचिरोलीला खाणीत नवीन खाण सुरू झाली आहे लोहाची, आणि त्याचा माल गोव्याच्या बंदरात पोचवायला. आता गोव्याच्या उद्धारासाठी जर कार्यक्रम असेल तर याला सगळ्या महाराष्ट्रानं विरोध केला पाहिजे. जयगड बंदर आहे, विजयदुर्ग आहे, कोकणातली इतकी महाराष्ट्रातली बंदरं आहेत, तिकडे रस्ता जाईना झालाय, पण गोव्याला रस्ता जायला लागला. रस्ता कुठून सुरू होतो? वर्ध्यापासून सुरू होतो. नागपूर जिल्ह्यात काही देवस्थान शक्तीपीठ नाहीत काय? नागपूर जिल्ह्यात रामटेकला शक्तीपीठ का जात नाही? भंडारा गोंदियाला काही देवस्थान नाहीत का? तिकडं का जात नाही? या प्रश्नाला सरकारकडे मित्रांनो उत्तर नाही. मी गेले 5 वर्ष बघतोय सातारा पासून कोल्हापूरकडे येणारा आपला नेहमीचा नॅशनल हायवेचा रस्ता होईना झालाय. तिकडं कोकणातला गोव्याकडे जाणारा रस्ता होईना झालाय. या सरकारच्या हातात घेतलेल्या प्रकल्पाची पूर्तता होईना झाली आहे. हे प्रकल्प पूर्ण करण्याच्या आधी 1,00,000 कोटी रुपयाचा रस्ता करायला सरकार निघालेलं आहे. शक्तीपीठ महामार्ग विरोधी समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी तीव्र शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका करत शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी रक्त सांडू असा इशारा दिला. जे क्रांतिसिंह नाना पाटील सांगायचे की आमची शेतकरी जे आहेत ते आपली वाळत घातलेलं धान्य जे आहे हे धान्य शेळ्या मेंढ्या आणि बोकड खातात, त्यांना हे आळशीपणाने काय करतात, चरू देतात. पण आमचा शेतकरी हुशार आहे. आमच्या शेतकऱ्याला माहिती आहे की उद्याच्या नांदी परिवर्तनाच्या आणि क्रांतीच्या देवी पुढे हे फडणवीस नावचं बोकड जे आहे याचा बळी जो आहे तो आमचे शेतकरी देणार आहेत. याशिवाय आम्ही शांत बसणार नाही मित्र हो. म्हणून तुम्हाला आवाहन करतोय, आज या ठिकाणी बंटी साहेब पुढची आपली घोषणा जी आहे ती घोषणा करणार आहेत. येणाऱ्या काळामध्ये कोल्हापूरवरती जी जबाबदारी आहे, आज राज्यभरातून अनेक शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांची जबाबदारी तुमच्यावरती आहे. कोल्हापूरचा शेतकरी संकुचित नाहीये. माझ्या तालुक्यातून वजा करा, इकडून घरा तिकडून घरा नाही. महाराष्ट्राचा शुभाचा महाराष्ट्र वाचवायचा असेल, या फडणवीसांच्या पर्यंत वाचवायचा असेल तर शेवटी मला जे जातात ते सांगायचं आहे की वामनाने जे बळीराजा बरोबर तिसरा पाय ठेवण्यासाठी डोकं त्याच्या पायात ठेवला आणि पाताळात गाडला, आपल्या बळीराजाचा खून केला त्यांनी. देवेंद्र फडणवीस हे आधुनिक वामन आहे, पण बळीराजाचा आमचा शेतकरी आता तो भोळा बळीराजा राहिलेला नाहीये. गुडघ्यातून पाय फडणवीस आणि फडणवीसांच्या अधिकाऱ्यांचा काढल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. यावेळी माजी आमदार संपतराव पवार पाटील, ऋतुराज पाटील, सत्यजित पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, बिद्रीचे उपाध्यक्ष मनोज फराकटे, अजित पोवार, शिवाजी मगदूम, संपत देसाई, बाजीराव खाडे, सम्राट मोरे, अतुल दिघे, के पाटील, बाळासाहेब खाडे आदींनी आपल्या भाषणांमधून शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांना कसा उद्ध्वस्त करणारा आहे हे सांगत राजकारणाच्या पलीकडे जाऊन शेतकरी हितासाठी महामार्गाविरोधातील लढाई ताकदीनं उतरण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक ए.वाय. पाटील, कॉम्रेड उदय नारकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख सुनील शिंत्रे, गोकुळचे माजी संचालक शशिकांत पाटील सुयेकर, बाबासाहेब चौगले, शिवसेना शिंदे गटाचे सचिन विश्वास पाटील, कुंभीचे संचालक किशोर पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, बाबासाहेब देवकर, गोपाळराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य एकनाथ पाटील, विश्वनाथ उर्फ हामू पाटील, राजेंद्र सूर्यवंशी, राहुल देसाई, विक्रांत पाटील किणीकर, सत्यजित जाधव, पी.डी. धुंद्रे, सदाशिव चरापले, राहुल देसाई, हिंदूराव चौगले, बाळासाहेब सरनाईक, रणधीर मोरे, उदय पाटील, शामराव देसाई, आर.वाय. पाटील, सर्जेराव देसाई, शिवाजी मगदूम, किशोर पाटील, बालाजी फराकटे, धीरज डोंगळे, डॉक्टर के.एन. पाटील यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागातून आलेले महामार्ग बाधित शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. करवीर तालुक्यातील उचगाव इथं महावितरणकडून वीज ग्राहकांना स्मार्ट मीटरची सक्ती करण्यात येतेय. या सक्तीविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळानं उचगावमधील महावितरण कार्यालयाकडील शाखा अभियंता संदीप काकडे यांची भेट घेतली. यावेळी निवेदन सादर करत स्मार्ट मीटरची सक्ती न करण्याची मागणी करण्यात आली. ऊर्जा खात्याची जबाबदारी असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ अधिवेशनात घरगुती ग्राहकांना स्मार्ट मीटरची सक्ती करण्यात येणार नसल्याचं स्पष्ट केलंय. मात्र महावितरणकडून ग्राहकांना विचारात न घेता स्मार्ट मीटर बसवण्यात येत असल्यानं महावितरणचे कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये ठिकठिकाणी संघर्ष होतोय. उचगावमध्ये सुद्धा महावितरणकडून स्मार्ट मीटर बसवण्यासाठी होत असलेल्या सक्तीमुळं ग्राहकांमधून नाराजी व्यक्त होतीये. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं महावितरणच्या उचगाव कार्यालयाकडील शाखा अभियंता संदीप काकडे यांना निवेदन सादर करण्यात आलं. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज ग्राहकांना स्मार्ट मीटरचे फायदे तोटे समजावून सांगत त्यांची मान्यता घेऊनच स्मार्ट मीटर बसवावेत, ग्राहकांच्या परवानगीशिवाय ग्राहक घरात नसताना स्मार्ट मीटर बसवू नयेत अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्यात. निवेदन सादर करताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगले, माजी उपसरपंच विराट करी, महेश खांडेकर, अमोल पवार, राम पाटील, गणेश मस्कर, गणेश गावडे, सचिन माने, अजित रोटे, सचिन गुरव, प्रमोद शिंदे, मुमताज धारवाडकर, अनिल माने, जितू सुतार, आबा जाधव, धनंजय पाटील, जगन्नाथ माने, सुनील पारपानी, विनोद रोहिडा, उत्तम अडसूळ, अनिल माळी, सुजल पवार, शिवम चौगुले आदी उपस्थित होते. गरज नसलेल्या शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापूर जिल्ह्यातून सुरू झालेला विरोध हळूहळू हा महामार्ग प्रस्तावित असलेल्या सर्व जिल्ह्यांमधून तीव्र होऊ लागला. मोजणी आणि सर्वेक्षणाला येणाऱ्या शासनाच्या लोकांना मोठ्या रोषाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर सरकारकडून महामार्गाची अलाइनमेंट बदलत पुन्हा हा महामार्ग रेटण्याचा प्रयत्न सुरू झालाय. या बदलामुळे सुपीक जमीन महामार्गात जाणार असल्यानं शेतकऱ्यांची अस्वस्थता आणखी वाढली आहे. आज या महामार्गाविरोधात आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या महामोर्चात ही अस्वस्थता प्रकर्षानं दिसून आली. महायुती सरकारमधील अनेक नेते, लोकप्रतिनिधी शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांसाठी कसा घातक आहे हे विसरून मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून त्यांना खुश करण्यासाठी शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणारी वक्तव्य करतायत. शेतकऱ्यांना शक्तिहीन करणाऱ्या या महामार्गाला होत असलेला विरोध राजकीय नाही, तो शेती आणि शेती आधारित अर्थकारण वाचवण्यासाठी आहे. हे समजून न घेता महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध नाही, महामार्गाविरोधात आंदोलन करणारे विकासाला विरोध करतायत अशा प्रतिक्रिया देणाऱ्यांना आज शेतकऱ्यांनी खास कोल्हापुरी शैलीत सुनावताना महामार्गाविरोधातील आपला संताप व्यक्त केला. यामध्ये महिलांनी व्यक्त केलेल्या भावना जरी सरकारनं खास करून ज्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गांभीर्यानं ऐकल्या तर ते हा महामार्ग रद्द करण्याचा निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. आम्हाला 15 गुंठ जमिनी आहेत, आमची छोटी घरं आहेत, आमची ते गेले आम्ही राहायचं कुठे, खायचं काय, पुढची उत्पत्ती आमची करायची काय. आता नातूंड आमची बारकी आहेत, आम्ही मरून गेलो, ती कुठे जायचे, ती नोकरी लागणार आहे का, सरकार का आमच्या काही जन्माचा पोशिंदा आहे का, आम्ही राबतो, आम्ही खातोय, आमचं काय सरकार आम्हाला खायला देत नाही का, आम्हाला जमिनी देत नाही का, घर बांधून देत नाही. घराचा शेतफाळा, शेताचा शेतफाळा सरकार घेतोय आणि आम्ही राबून खुरप्यानं खुरपून खातोय उन्हात मारून. आणि त्यात आता मार्ग जायचा म्हणजे आम्ही जायचं कुठं, कुठल्या
राहायचं आणि काय खायचं. शक्तीपीठ बंद व्हावं म्हणून शक्तीपीठ मार्ग बंद करायचं. खायचं आम्ही काय. आता आमचं नातूंड लग्नाला आल्यात, त्यासनी जर नवरे आल्या तर बाबा माझं एवढा हाय. आताच्या पोरांची लग्न होत्यात काय नाही. मग ते जर पाहुणं पै आलं तर माझं बाबा एवढं रान हाय, ते 10-15 गुंठ आहे तरी सांगाय गावल. हे बी काढून नेलं, घरं बी आमची जात्यात, शेत बी जात्यात. आमची पोरं आता तशीच राहायला पाहिजेत. मग आम्ही करायचं काय. पैसे दिले तिने, ते आताची पोरं उडीवत्यात पैसे. आम्हाला कोण सांभाळायचं. आम्ही म्हणतो तर हे भाड्या माझं शात आहे, मला कोण बी करून घालील. ते शात तरी कुठं 15-15 गुंठ आहेत, त्यात 14 जण आहेत. मग आमचा काय पर्याय. मग आता पोरं आताची ऐकतात, पैसे काय ह्यात उडवून टाकतील. काय त्या पैशांचा उपयोग. आमचा पूर्ण रस्ता झाला की आमचा पूर्ण गाव उद्ध्वस्त होणार आहे. त्यामुळे आम्ही शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही, यासाठी आम्ही आलेलो आहे. आता एवढी सगळी जमीन आम्ही राबवतोय, कष्ट करतोय, आणि ही रस्त्याला द्यायची म्हणजे आमची तळमळ, आमची भावना या सरकारला कळली पाहिजे. यातनं आमच्या कळल्या पाहिजे. आम्ही राहायचं कुठं, खायचं का, जायचं. हे पैसे देणार, पैसे देऊन काय करणार. तिने स्वतःची जमीन आम्हाला द्यावी. एकराला 5 एकर पैसे डबल 5 पटीने देणार आहेत की आम्हाला हिने जमीन घेऊन द्यावी. आमची जशी घरं दार आहेत तशी बांधून दिली पाहिजे तिने आम्हाला. सरकारनं आम्हाला पैशाची गरज नाही. देवधर्म आम्ही आता सुद्धा करतोय. देवधर्म आता सुद्धा आम्हाला देव भेटतात, मिळतात. असंच करू आम्ही देवधर्म. आम्हाला काय जलात 5 मिनिटात जायची गरज नाहीये. त्यामुळे आम्ही शिस्तात जाऊन दर्शन घेतो. आम्हाला काय एवढी रस्त्याची गरज नाही. काही रस्त्याची गरज सरकारला आहे, आम्हाला गरज नाही आहे रस्त्याची. हा या रस्त्याने आम्ही जाऊ शकतोय. त्या सरकारचा फायदा असल्यामुळे सरकार हे करायले. शेतकऱ्यांनी मारून शेतकऱ्याच्या पोटा पाय आणून हा रस्ता करायले. तर रस्ता सरकारला होऊ देणार नाही. आम्ही किती यासाठी आमचा जीव गेला तरी चाललं, तर आम्ही रस्ता होऊ देणार नाही. मी आज इथं शक्तीपीठ महामार्ग रद्द होण्यासाठी आलो आहे आणि तो झालाच पाहिजे. कारण हा गरज नसलेला शक्तीपीठ होणं हे शेतकऱ्याला मंजूर नाही आहे. शेतकऱ्यांची बागायत जमीन यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जात आहे, खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि याला पर्यायी मार्ग आहे शक्तीपीठाला. त्यामुळं हा शक्तीपीठ रद्द करावा ही सरकारला कळकळीची विनंती आहे. शक्तीपीठ महामार्ग आहे एका नेत्याचे स्वप्न. 1000 हेक्टर शेती तुम्ही करता किंवा बसता. देवदत्तांच्या नावाने जोगवा तुम्ही मागता. कोट्यवधी रुपयांची घरे तुम्ही भरता. कष्टकरी शेतकरी आहे जगाचा पोशिंदा, त्यालाच तुम्ही फाशी घ्यायचा घेतलात का टेका. सामान्य जनतेच्या विकासाचा विचार म्हणे करता. कष्टकरी शेतकरी मजुरांच्या जीवावर मग का उठता. इंधन महाग, खते महाग, सारे महाग. शेतकऱ्यांच्या पिकांना मग योग्य भाव कधी तुम्ही द्याल. खूप काही सहन केले, आता गप्प नाही बसणार. एकीने जिद्दीने संघर्षाने शक्तीपीठ रद्द करणार. एकच जिद्द, शक्तीपीठ रद्द. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा गेले 25 वर्ष राजशिष्टींच्या बरोबर काम करणारा कार्यकर्ता आहे. आमच्या भागात म्हणजे बिजली कारखाना परिसरामध्ये लोकांची अर्धा एकर 10 गुंठे 30 गुंठे असे अल्पभूधारक शेतकरी जास्तीत जास्त आहेत. आणि या सगळ्या भागातून आमच्या तटवे गावातून जरी शक्तीपीठ जात नसला तरी पश्चिमेकडच्या बऱ्याचशा गावातून जातो. आणि त्या शक्तीपीठ महामार्गाला जो होणारा जो भराव आहे त्या भरावा माध्यमातून भविष्यामध्ये येणारा जो पूर आहे त्या पुरामध्ये अक्षरशः 8 ते 9 महिने संपूर्ण आमची जमीन पाण्याखाली जाणार आहे. आणि शेतकऱ्यांना अक्षरशः देशोधडीला लावणारा हा शक्तीपीठ महामार्ग आहे. तेव्हा शासनाने यावर त्वरित विचार करून कागल तालुक्यातून त्यांनी सुद्धा बंद केला आणि पश्चिमेकडे वळवला. याचा अर्थ तिथला शेतकरी वेगळा, इथला शेतकरी वेगळा असं काही नाही. संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी आमची जात म्हणून या शक्तीपीठ महामार्गाला पूर्णपणे विरोध करेल. आणि आता आदरणीय बंटी पाटील साहेब आणि राव शेट्टी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा शक्तीपीठ महामार्गाचा मोर्चा चालू असल्यामुळे हा यशस्वी केल्याशिवाय संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी गप्प बसणार नाही एवढी आपल्याला ग्वाही देतो. आमची शेती जाते, आम्हाला शेतीला नाही. आम्ही कशावर जगायचं, कशावर खायचं. शेतीचा आम्ही भाजीपाला करून विकून खाता. रस्त्यावर आम्हाला जायचं भाजीपाला ऐकायचा, त्याच्यावर खायला आम्हाला पर्याय नाही. हाय ते बी गेलं आम्ही कशावर खावा, काय खावा आणि काय जगा. आम्हाला शक्तीपीठ रद्द झालंच पाहिजे. आम्ही देणारच नाही शक्तीपीठाला. जीवधर्म आम्ही माफ केलाय. आम्ही काय इथं मागं काय देवधर्म रस्ताच होतं. इथं मागं काय हाय याच्या आम्हाला देवधर्म चालतोय. आम्ही सगळं केलंय, रायगड केला, सगळं देवधर्म सगळं आम्ही केलेलं. त्याला आम्ही काय करायला राहिलं असं नाही. आणि आम्हाला हे नकोच पाहिजे. शक्तीपीठ रद्द झालंच पाहिजे. आम्हाला असलं काय, आमचं डोरं आहेत, पोरं आहेत, अर्धा एकर शेत आहे, ते बी गेलं खावं काय, घर आहे गेलं काय खावं आम्ही, काय खावं आम्ही सांगा.
रद्द झालंच पाहिजे, शक्तीपीठ रद्द झालंच पाहिजे. त्याच्यासाठी रक्त आमचं पडलं तरी बी चालेल, त्याच्यासाठी मारले तरी आम्हाला जीव गेला तरी चालेल, खरं शक्तीपीठ रद्द झालंच पाहिजे. मी गेले 25-30 वर्षाची संघटनेत काम करतोय, तर आज या शक्तीपीठाच्या विरोधात कृती समितीमध्ये जे काय आज मोर्चा काढलेला आहे तेव्हा आज एकदम चांगल्या गोष्टीचं काम केलेलं आहे. आज कलेक्टर साहेबांना आपल्या जिल्ह्याच्या सर्व शेतकरी बांधवांनी आपली इच्छा व्यक्त केलेली आहे. आमच्या भागात शेती ही तुटपुंजी आहे, म्हणजे एका घरात 4 एकर असली तर 4 भाऊ असतात, एकर त्यांना 2-2 मुलं, मग अर्धा एकर 20 गुंठ्यापर्यंत शेती आलेली आहे. आणि ही शेतीवरनं जर आज शक्तीपीठ गेला तर ही शेतकरी भूमीहीन होतात. आधी शेतीमालाला दर कमी आहे, आधी शेतीमालाचं व्हॅल्युएशन नाही, आणि या सरकारनं दुसरी कोणतीही सोयी शेतकऱ्याबद्दलची केलेली नाही. आणि आज हा शक्ती मार्ग जर गेला तर आज शेतकऱ्यांचं वाटोळ होणार आहे. इतर सुविधा नसल्यामुळे आमच्या बायका पोरांनी उद्या काय खायचं, दूध दुभत्याच्या जनावरांची जमिनी गेल्या तर काय घालणारा, उद्या जर भूमीहीन झाला शेतकरी तर लोक काय करणार. आज जय जवान जय किसान, शेतकऱ्यांना आज देश जगवला, जो देशाचा पोशिंदा आहे त्याच्यावर आहे शक्तीपीठाचा नांगर फिरायला लागलाय. तर ह्यो शक्तीपीठाचा नांगर शेतकरी आमचं सगळं उलटून लावून या सरकारला धडा शिकवल्यावर राहणार नाही. होय, बंद व्हायबद्दल आम्ही आलोय. आमचं 5 रान जाते, चांगला आहे रान, वाटकडला आहे, आम्हाला काय अडचण नाही कशाची. हाय ती बी रान घेतले गेल्यावर काय करणार आम्ही, म्हणून आलो इथे पाहतो. रान बंद व्हावा रस्ता एवढा म्हणून आलो. माझी 1.5 एकर क्षेत्र याला शक्तीपीठला जाते. आमच्या पोरांची लग्न कशी करायची, आता आम्हाला पोरी कोण दिला झालेत, नोकरी नाही, शेती केलं तर खायचं काय, आणि स्वतःचं स्वप्न साकार करण्यासाठी शेतकऱ्यांचं स्वप्न उद्ध्वस्त करणारे हे मुख्यमंत्री असे आम्हाला पहिले भेटलेले आहेत. असा मुख्यमंत्री मी निषेध करतो. शक्तीपीठ महामार्ग पहिला रद्द झाला पाहिजे. शक्तीपीठ महामार्गाचा अर्थ यांनी असा केलाय की यांची शक्ती आणि शेतकऱ्याचं पीठ पाडायचं ठरवलेलं आहे. आज म्हणतात काय देवाला जाणार हा रस्ता, तर देवाला आजपर्यंत सगळ्या पूर्ण वाटा आहेत. फक्त तुम्ही देवाला जाण्यासाठी माणसाच्या मनात आणि हृदयात देव असला तर इच्छा असली तर इथून सकट माणसाला दर्शन भेटू शकते. त्यामुळं ह्या जो अट्टास धरलाय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी तो अट्टास बंद करावा आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा. एकनाथ शिंदे साहेबांनी इथं विमानतळावरून येऊन सांगितलं होतं की मुख्यमंत्री साहेबांनी एकनाथ साहेबांनी की हा शक्तीपीठ महामार्ग रद्द होणार आहे आणि रद्द झालाच. कोल्हापूरला हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करून त्याने असं एक वचन दिलं होतं, त्याने ते वचन पाळलेलं नाही आणि परत त्याने हे वचन पाळावं अशी माझी पूर्ण शेतकऱ्याची भूमिका आहे. माझं 60 लाखाचं घर आणि 30 गुंठे जमीन जाते, या सरकारचा मी धिक्कार करतो. यामुळे जवळजवळ 2 लाख शेतकरी रस्त्यावरती येणार आहेत, त्या अन्न आणि पाण्याला महागडे होणार आहेत. यामुळे पूर्णपणे हा जिल्हा पाण्याखाली जाणार आहे 300 फुटाच्या भरावामुळे. तसेच शेतकरी पण पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे. घर दार जमीन गोट कुक्कुट पालन नंतर इरिगेशन हे पूर्णपणे नादुरुस्त होणार आहेत. त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे. आमदार क्षीरसागरचा जाहीर निषेध करतो. त्यांनी पेपरला जाहीर केलेला आहे की या मोर्चासाठी शेतकरी नाहीत, आम्ही सर्व शेतकरी रस्त्यावर आहोत. त्यांनी बघायला इथं दसरा चौकात यावे. या सगळ्या शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शक्तीपीठ महामार्ग रेटण्याचा प्रयत्न केला तर ते महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात असंवेदनशील मुख्यमंत्री ठरतील यात शंका नाही. इचलकरंजी शहरालगतच्या यड्राव गावात पनीर उत्पादन करणाऱ्या एका कारखान्यावर शहापूर पोलीस आणि कोल्हापूर अन्न आणि औषध प्रशासनानं संयुक्तरित्या छापा टाकला. अक्कलकोटच्या जमजम ट्रेडर्सच्या मालकीच्या या पनीर उत्पादन केंद्रामध्ये अत्यंत अस्वच्छ वातावरणात पनीर तयार केलं जात असल्याचं आढळून आल्यामुळं पनीरचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आलेत. इचलकरंजी शहरालगतच्या यड्रावमध्ये जमजम ट्रेडर्स अक्कलकोट यांच्या मालकीचं पनीर उत्पादन केंद्र आहे. या कारखान्यातून तयार होणारं पनीर कोल्हापूर, सांगली, मुंबईसह विविध ठिकाणी विक्रीसाठी पाठवलं जातं. शहापूर पोलीस आणि कोल्हापूरच्या अन्न आणि औषध प्रशासनानं या उत्पादन केंद्रावर अचानक छापा टाकला असता पनीर केंद्रातील परिस्थिती पाहून अधिकारीही चक्रावून गेले. पनीर तयार करण्यासाठी वापरलं जाणारं दूध तसंच तयार पनीर अत्यंत अस्वच्छ पद्धतीनं साठवून ठेवण्यात आल्याचं आढळून आलं.
काही पनीर प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवण्यात आलं होतं. संबंधित फ्रीज उघडताच तीव्र दुर्गंधी पसरली. कारखान्यात कोणत्याही प्रकारच्या स्वच्छतेच्या नियमांचं पालन होत नसल्याचं प्राथमिक तपासात दिसून आलंय. पनीर उत्पादन विभागात सर्वत्र दुर्गंधी आणि अस्वच्छता दिसून आली. कामगारांसाठीही आवश्यक स्वच्छता आणि सुरक्षा उपाययोजना नसल्याचं निदर्शनाला आलं. अस्वच्छ वातावरणात पनीर तयार करून लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या कारखान्यावर यापूर्वी 2 वर्षांपूर्वी अन्न आणि औषध प्रशासनानं कारवाई केली होती. कारवाईनंतरही पनीर उत्पादन केंद्रात कोणताही बदल झाला नसल्याचं पुन्हा स्पष्ट झालंय. कारखान्यात तयार होणारं पनीर निकृष्ट दर्जाचं किंवा बनावट स्वरूपाचं आहे का याची खात्री करण्यासाठी त्याचे नमुने तपासणीसाठी घेऊन प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आल्याचं अन्न आणि औषध प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. रस्त्यावरील अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या न तोडल्यामुळं एसटीच्या राधानगरी आगारानं तालुक्यातील ऐनी गावाकडे जाणारी बससेवा बंद केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच दररोजच्या प्रवासासाठी मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. 16 जूनपूर्वी अडथळे दूर करून एसटी बससेवा पूर्ववत सुरू झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ऐनी ग्रामस्थांनी दिला आहे. राधानगरी तालुक्यातील ऐनी गावातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षणासाठी एसटी बस सेवेवर अवलंबून आहेत. मात्र सध्या ही बस सेवा बंद झाल्यानं विद्यार्थ्यांना दररोज 8 ते 10 किलोमीटर पायपीट करावी लागते. ऐनी पंडेवाडी मार्गावरील नागोबाचं झाड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोठ्या झाडाच्या फांद्या रस्त्यावर आल्यानं राधानगरी आगारानं गावाकडे येणारी एसटी बस सेवा बंद केली आहे. पंडेवाडी गावाच्या हद्दीत हे नागोबाचं झाड येतं. देवस्थानशी संबंधित असल्याच्या श्रद्धेमुळं या झाडाच्या फांद्या तोडायला ग्रामस्थ धजावत नाहीत. त्यामुळे एकीकडे श्रद्धा आणि दुसरीकडे गावाच्या मूलभूत वाहतूक सुविधेचा प्रश्न असा पेच निर्माण झालाय. पावसाळ्याच्या तोंडावर ही परिस्थिती अधिकच गंभीर बनली असून यामुळे विद्यार्थ्यांचं शिक्षण, महिलांची सुरक्षितता आणि नागरिकांची दैनंदिन कामं यावर विपरीत परिणाम होतोय. या पार्श्वभूमीवर ऐनी ग्रामपंचायतीनं पुढाकार घेत एसटीच्या राधानगरी आगार व्यवस्थापकांना एसटी बस सेवा तात्काळ सुरू करण्याबाबत निवेदन दिलंय. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊन रस्त्यावरील अडथळा ठरणाऱ्या झाडाच्या फांद्या त्वरित हटवून मार्ग सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली आहे. 16 जूनपूर्वी अडथळे दूर करून एसटी बस सेवा पूर्ववत सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ऐनी ग्रामस्थांनी दिलाय. एसटी डेपोला तक्रार दिलेली आहे आणि तिसने आम्ही सांगितले, मग ते तुम्ही सरकारला काय ते काय झाड सरकारला काढता येत नाही काय PW वाल्यासनी तिने ते काढावं नाही पेक्षा आम्हाला 16 कृते ऐनी जिल्हा परिषदला सांगून जिल्हा परिषदकडे आम्हाला तो रस्ता चालू करून द्यावा. 16 तारखेच्या आत आमच्या मुलांचं, आमच्या गावची लोकसंख्या 2,500-3 हजार आहे. मग शाळेच्या मुलाचं ह्यांचं नुकसान मोठी व्हायला लागली. 16 तारखेला शाळा चालू होणार आहे. तोपर्यंत जर नाही, जर कधी शासनाने जर हिची दखल नाही घेतली तर आम्ही 16 तारखेला आंदोलन करणार आणि रस्ता उपोषणला बसणार. ऐनी ग्रामस्थांचा प्रश्न हा केवळ एका बस सेवेचा नाही तर शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि ग्रामीण भागाच्या विकासाशी निगडीत आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असून ज्येष्ठ नागरिकांना उपचारासाठी ये जा करताना त्रास सहन करावा लागतोय. महिलांना प्रवासासाठी अडचणी निर्माण होत आहेत. केवळ झाडाच्या काही फांद्या हटवण्याचा प्रश्न सुटत नसल्यानं संपूर्ण गावाची वाहतूक व्यवस्था ठप्प होणं ही दुर्दैवी बाब आहे. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्य आणि ग्रामस्थांच्या आशा पुन्हा एसटीच्या चाकांशी जोडल्या जाव्यात यासाठी प्रशासनानं तात्काळ निर्णय घेण्याची गरज आहे, अशी भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होतीये. एस न्यूजसाठी नामदेव कुसाळे, राधानगरी. कोल्हापूर गगनबावडा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम सुरू आहे. या रुंदीकरणासाठी करवीर तालुक्यातील दोनवडे, साबळेवाडी गावातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्यात त्या शेतकऱ्यांना अद्याप त्याचा मोबदला मिळालेला नाही. या शेतकऱ्यांना गेल्या 3 वर्षांपासून शासनाकडून तारखांवर तारखा दिल्या जात आहेत. या संतप्त शेतकऱ्यांनी आज रुंदीकरणाचं काम बंद पाडत सरकारचा निषेध केला. कोल्हापूर गगनबावडा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम सुरू आहे. या महामार्गावरील बालिंगा दोनवडे दरम्यान असलेल्या भोगावती नदीवरील पुलासह रस्ता रुंदीकरणासाठी दोनवडे आणि साबळेवाडीच्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्यात. या शेतकऱ्यांना मोबदला देण्याचं आश्वासन सरकारकडून देण्यात आलं होतं. मात्र गेल्या 3 वर्षांपासून या शेतकऱ्यांना सरकारनं मोबदला दिलेला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज बालिंगा पुलाजवळ सुरू असलेलं रस्ता रुंदीकरणाचं काम बंद पाडलं. भोगावती नदी शेजारी आम्ही अल्पभूधारक आहे.
आणि आमची शेती या रस्त्याच्या कामासाठी गेलेली आहे आणि रस्त्याच्या कामासाठी गेलेले आहे. जर आम्हाला जे शासनाकडून पैसे मिळणार होते ते आजपर्यंत आम्हाला मिळालेले नाहीत. आमचं हे काम आम्ही आज बंद पाडत आहेत आणि हे पैसे आम्हाला जमा झाल्याशिवाय आम्ही हे कामाला सुरुवात करणार नाही आणि वरील अधिकाऱ्यांच्या दबावानं आम्हाला हे काम चालू करणार असं आम्हाला सांगण्यात येतं. इथं काम बी चालू आहे. आज हे काम आम्ही बंद पडलेलं आहे आणि जर आम्हाला याचं पैसे मोबदला देणार नसतील तर आम्हाला याच्याखाली घालावं तिने आणि मारून टाकावं आणि आम्ही अल्पत भूधारक आहे त्यातनं आम्ही म्हणजे निघून जाईल आणि आम्हाला काय तर असेल ते त्यांच्याकडं मिळावं लवकर एवढी मी अपेक्षा करतो त्यांच्याकडून. यावेळी शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, दुडपशाही चालणार नाही अशा जोरदार घोषणा दिल्या. या आंदोलनात विश्वास मोहिते, बळवंत मोहिते, सर्जेराव नलावडे, शिवाजी ढेरे, बाळासाहेब पाटील, रणजित मोहिते, कुंडलिक मोहिते, उदय पाटील, सुभाष पाटील, लहू पाटील, नामदेव पाटील, मोहन गडकरी, एकनाथ पाटील, कृष्णा पाटील, अमर नलवडे, आकाश मोहिते यांच्यासह शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. सरकारनं महागाई कमी करावी आणि शेतकऱ्यांना नियंत्रित दरात खत पुरवठा करावा अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार नम्रता चौगुले शिराणे यांना या मागणीचं निवेदन सादर करण्यात आलं. केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे 26 जीवनावश्यक वस्तूंचे दर सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेलेत. दिवसेंदिवस या महागाईत वाढच होत चालली आहे. सर्वसामान्य जनतेचं जगणं कठीण होऊन बसलंय. त्यामुळं वाढती महागाई कमी करावी आणि सरकारनं शेतकऱ्यांना नियंत्रित दरात खत पुरवठा करावा अशी मागणी शेतकरी कामगार पक्षानं केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार नम्रता चौगुले शिराणे यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. त्याचबरोबर रेशन धान्य नियमाप्रमाणे वाटपात नियमितता आणावी, शाळांना दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनामध्ये फक्त भाताबरोबर आमटी दिली जावी अशा या निवेदनात करण्यात आल्यात. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे शहर चिटणीस बाबूराव कदम, गीता कदम, वैशाली सूर्यवंशी, प्रिया जाधव, शीतल पोहाळकर, दिलीप कुमार जाधव, संग्राम माने, प्रकाश शिंदे, रंगराव पाटील, मोहन पाटील, चंद्रकांत सूर्यवंशी, इक्बाल शेख, सुभाष मोहिते, आनंद पोवाळकर आदी उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामोद्योग विभागाचे माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भास्कर सोनपराते लिखित लक्ष्य नाबाद 101 दीर्घायुष्याचे या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा येत्या गुरुवारी 11 जून रोजी सायंकाळी 5 वाजता गोविंदराव टेंबे सभागृहात पार पडणार आहे. सूर संगीत अकॅडमीच्या वतीनं पत्रकार बैठकीत ही माहिती देण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे ग्रामोद्योग विभागाचे माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भास्कर सोनपराते यांनी आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य कसं होता येतं यावर आधारित लक्ष्य नाबाद 101 दीर्घायुष्याचे हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा येत्या गुरुवारी 11 जून रोजी गोविंदराव टेंबे सभागृहात सायंकाळी 5 ते 9 या वेळेत पार पडणार आहे. सूर संगीत साधना अकॅडमीच्या वतीनं पत्रकार बैठकीत ही माहिती देण्यात आली. ज्येष्ठ साहित्यिक संगीतकार संभाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखालील हा कार्यक्रम DYSP तानाजी सावंत यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. यावेळी मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद पर्व 4 स्पर्धेची विजेती शुभ्रा खाडे हिचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. प्रकाशन सोहळ्यानंतर ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना आदरांजली म्हणून त्यांच्या गाण्यांची मैफिल आयोजित करण्यात आली आहे. या पुस्तक प्रकाशन समारंभाला जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावं असं आवाहन लेखक भास्कर सोनपराते यांनी केलंय. पत्रकार बैठकीला सुरेंद्र बोंगाळे, बिनॉय किणीकर, अमर शितोळे, धनाजी लोंढे उपस्थित होते. शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज कोल्हापुरात शेतकऱ्यांच्या संतापाचा ज्वालामुखीच उसळला. शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे, एकच जिद्द शक्तीपीठ रद्द अशा घोषणांनी कोल्हापूर शहर दणाणून गेलं. हजारो शेतकरी शक्तीपीठ महामार्गाविरोधात रस्त्यावर उतरले. निवडणुकीपूर्वी महामार्ग रद्द झाल्याच्या घोषणा आणि त्यानंतर सुरू असलेली मोजणी यामुळे सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी या महामोर्चातून आपला संताप व्यक्त केला. गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे यासाठी आज कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांना भूमिहीन करून त्यांना देशोधडीला लावणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी सकाळी 11 वाजल्यापासून दसरा चौकात शेतकरी येत होते. गावागावातून आलेल्या शेतकऱ्यांनी चौक भरून गेला. कुणाच्या हातात निषेधाचे फलक, कुणाच्या डोक्यावर लाल टोपी तर कुणाच्या चेहऱ्यावर आपल्या जमिनी वाचवण्याची धडपड स्पष्ट दिसत होती.
आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान या गीताच्या तालावर आंदोलकांमध्ये नवचैतन्य संचारत होतं. शेतकरी, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं मोर्चात सहभागी झाले होते. हा केवळ मोर्चा नव्हता, तर आपल्या जमिनी, शेती आणि भवितव्य वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या हजारो कुटुंबाचा आक्रोश होता. शक्तिपीठ महामार्गामुळे हजारो एकर सुपीक जमीन जाणार, अनेक गावं तुटणार आणि शेतकरी भूमिहीन होणार असल्यामुळं आंदोलक सरकारविरोधात आक्रमक होत घोषणाबाजी करताना दिसत होते. आमची जमीन, आमचा हक्क, शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे, शेतकरी एकजूट जिंदाबाद अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. मोर्चा दसरा चौकातून पुढं सरकत व्हीनस कॉर्नरकडे आला तेव्हा संपूर्ण रस्ता आंदोलकांनी फुलून गेला होता. नजर जाईल तिकडं आंदोलक शेतकरीच दिसत होते. लढेंगे जितेंगे, शेती उद्ध्वस्त करणारे महायुती सरकार जागे हो, शेती वाचवा, देश वाचवा, खोटं आश्वासन, खोटं सरकार, शेतकरी आता नाही फसणार, जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची अशा आशयाचे फलक लक्ष वेधून घेत होते. विशेष म्हणजे या आंदोलनात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. आपल्या मुलाबाळांच्या भवितव्याचा प्रश्न असल्याचं सांगत महिला शेतकरीही मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरल्या होत्या. जमीन गेल्यावर आम्ही जगायचं कसं, आमच्या मुलांचं काय, असा थेट सवाल महिलांनी सरकारला केला. निवडणुकीपूर्वी शक्तिपीठ महामार्ग रद्द झाल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र निवडणूक संपताच पुन्हा जमीन मोजणी आणि संपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यामुळे सरकारनं शेतकऱ्यांना दिलेला शब्द मोडल्याची भावना आता गावागावात तीव्र होतीये. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावांमधून उमटलेला हा विरोध केवळ एका महामार्गाविरोधातील नाही, तर आपल्या अस्तित्वासाठी सुरू झालेला संघर्ष असल्याचा दावा आंदोलक करतायत. हजारोंच्या संख्येमुळे रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांनी दिलेल्या मोर्चाद्वारे दिलेला हा इशारा सरकार कितपत गांभीर्यानं घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकेचा ग्राहकांना दणका. HDFCनं केली व्याजदरात वाढ, गृहकर्ज आणि वाहन कर्ज अधिक महाग. नवी दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग. ममता बॅनर्जींनी घेतली काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची भेट. बंद दारात चर्चा, भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात. जयपूरमध्ये फटाक्यांच्या कारखान्याला आग, आगीत 7 जणांचा होरपळून मृत्यू. नवी मुंबईच्या विमानतळावर शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रण नसल्यानं आज शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी. छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तारांना दे धक्का. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत समीर सत्तार आणि संजना जाधवांचा अर्ज बाद. बैल दगावल्यानं पत्नीला नांगराला जुंपण्याची वेळ. लातूरच्या शेतकऱ्याचा हृदयद्रावक व्हिडिओ. आमदार रोहित पवारांकडून पोस्ट. सोमवारी रात्री उशिरा उचगावमधील मणेरमळा इथं राहणाऱ्या साद पठाण या तरुणाचा विक्रमनगर परिसरातल्या 5 ते 6 जणांनी सशस्त्र हल्ला करून खून केला. या घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी राजारामपुरी पोलिसांच्या मदतीनं अवघ्या काही तासात आदित्य ओहोळ, विशाल सूर्यवंशी आणि आयुष माने या तिघांना अटक करत दोघा अल्पवयीनांना ताब्यात घेतलंय. करवीर तालुक्यातील उचगावमधील मणेरमाळा परिसरात राहणारा साद पठाण हा तरुण काही कामानिमित्त सोमवारी रात्री उशिरा विक्रमनगर परिसरात आला होता. यावेळी जुन्या भांडणाचा राग मनात धरून आदित्य ओहोळ, त्याचा साथीदार विशाल सूर्यवंशी, आयुष माने आणि दोघा अल्पवयीनांनी साद पठाणवर सशस्त्र हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सादला उपचारासाठी CPRमध्ये दाखल केलं होतं, पण उपचार सुरू असतानाच मध्यरात्री उशिरा सादचा मृत्यू झाला. या प्रकरणी सादचे वडील मुबारक यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा समांतर तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आदित्य ओहोळ, विशाल सूर्यवंशी आणि आयुष माने या तिघांना अटक करत दोघा अल्पवयीनांना ताब्यात घेतलंय. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, राजारामपुरीचे निरीक्षक विकास जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक जालिंदर जाधव, अंमलदार वैभव पाटील, संतोष बर्गे, विशाल खराडे, प्रवीण पाटील, महेंद्र कोरवी, गजानन गुरव, सत्यजित तानुगडे, शिवानंद मठपती, अमित सरजे, संजीव हुंबे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. गरज नसलेल्या शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज कोल्हापुरात शेतकरी एकवटले. या महामोर्चासाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या अलोट गर्दीत सर्वांचं लक्ष वेधलं ते एका रेड्यानं. पोलिसांनी सुद्धा या रेड्याची धास्ती घेतल्यानं माजी खासदार राजू शेट्टी तसंच आमदार सतेज पाटील यांनी आपल्या भाषणांमध्ये या रेड्याचा उल्लेख करत शक्तीपीठ महामार्ग नको हे सांगण्यासाठीच तो इथं आल्याचं सांगितलं. आज दिवसभर कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गरज नसलेल्या शक्तीपीठ महामार्गाविरोधातील महामोर्चाची चर्चा होती. त्यातही सर्वाधिक चर्चा झाली ती या महामोर्चात सहभागी असलेल्या एका रेड्याची. शेतकऱ्याच्या समृद्धीमध्ये पशुधनाचा वाटा मोठा असतो. महामार्गाच्या दुष्परिणामांमध्ये पशुधनाचं सुद्धा मोठं नुकसान होणार असल्यानं पशुधनाचं प्रतीक म्हणून सहभागी झालेल्या रेड्याची प्रशासनानं मात्र चांगलीच धास्ती घेतली. काही कार्यकर्त्यांनी हा रेडा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात नेण्याचा प्रयत्न केल्यावर पोलिसांनी त्यांना रोखलं. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये काही काळ शाब्दिक चकमक उडाली. मोर्चाच्या सांगतेवेळी झालेल्या सभेत नेत्यांनी या रेड्याच्या सहभागाचा आवर्जून उल्लेख केला. माजी खासदार राजू शेट्टी, सरकार आता रेड्याला सुद्धा घाबरू लागले अशी टिप्पणी करत सरकारमधल्या धुरीणांवर शेलक्या भाषेत टीका केली. आमदार सतेज पाटील यांनी सुद्धा आपल्या भाषणात या रेड्याचा उल्लेख करत सरकारला डिवचलं. एकूणच आजच्या महामोर्चातून महामार्ग झाला तर शेतकरी आणि शेती आधारित अर्थव्यवस्था कशी उद्ध्वस्त होणार याचं भीषण वास्तव मांडण्यात आलं. इंडियन डेअरी असोसिएशनच्या पश्चिम विभागाच्या उपाध्यक्षपदी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळचे कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश गोपाळ गोडबोले यांची बिनविरोध निवड झाली. भारतीय दुग्ध उद्योगातील 31 वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या डॉक्टर गोडबोले यांनी सहकारी, खाजगी आणि बहुराष्ट्रीय दुग्ध क्षेत्रात विविध जबाबदाऱ्या सांभाळल्यात. गोकुळनं दुग्ध क्षेत्रात उभारलेली विश्वासार्हता, गुणवत्ता आणि दूध उत्पादक हिताच्या उपक्रमांमुळेच राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. पश्चिम विभागातील दुग्ध व्यवसाय अधिक तंत्रज्ञानाधारित, गुणवत्तापूर्ण आणि शाश्वत करण्यासाठी सर्व संबंधित घटकांशी समन्वय साधून कार्य करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. करवीर पोलिसांनी हळदी इथं कारवाई करत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा विक्री करणाऱ्या खंडेराव मनोहर नाईक असं त्याचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे 50,000 रुपये किमतीचा गुटखा जप्त केलाय. करवीर पोलिसांचं पथक हळदी इथं पेट्रोलिंग करत असताना या ठिकाणी खंडेराव मनोहर नाईक हा प्रतिबंधित असलेला गुटखा विक्री करत असल्याचं निदर्शनास आलं. यावेळी पोलिसांनी नाईककडून सुमारे 50,000 रुपये किमतीचा गुटखा जप्त केलाय. पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नाथा गळवे, सुहास पोवार, अंमलदार रणजित पाटील, विजय तळसकर, सोमराज पाटील, अमोल चव्हाण, विजय पाटील, प्रवीण कांबळे, योगेश शिंदे, श्रीधर जाधव आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. वारणानगरमध्ये वारणा बास्केटबॉल क्लबच्या वतीनं 3on3 खुल्या मुलं आणि मुलींच्या बास्केटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत मुलांच्या गटात वारणा बास्केटबॉल क्लबनं तर मुलींच्या गटात वारणा बाजीगर्सनं विजेतेपद पटकावलं. मुलं आणि मुलींच्या 35 संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसं देऊन सन्मानित करण्यात आलं. वारणा बास्केटबॉल क्लबच्या वतीनं 3on3 खुल्या मुला-मुलींच्या बास्केटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत महाराष्ट्रातून मुलं आणि मुलींचे 35 संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत मुलांच्या गटात वारणा बास्केटबॉल क्लबनं विजेतेपद पटकावलं तर एअर बॉलर्स संघ उपविजेता ठरला. मुलांच्या गटात तृतीय क्रमांक BAP मिरज या संघानं पटकावला. मुलींच्या गटात वारणा बाजीगर्सनं विजेतेपद पटकावलं तर वारणा हुपर्स आणि वारणा स्टॉमर्स या संघांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला.
या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुलांच्या गटातील बेस्ट रिबाउंडर आकाश कोळी, बेस्ट शूटर साद मुल्ला, बेस्ट प्लेअर सुमित जाधव आणि मुलींच्या गटात बेस्ट रिबाउंडर दीपाली खांबे, बेस्ट शूटर तनिष्का जगताप, बेस्ट प्लेअर सानिका फुले यांच्यासह पुदुच्चेरी इथं झालेल्या मुलींच्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या हर्षला पाटील आणि अनुष्का जमदाडे यांनाही गौरवण्यात आलं. विजेत्या संघांना ईशानीताई कोरे, माजी प्राचार्य S.N. खाडे, प्राध्यापक K.G. जाधव, वारणा भगिनी मंडळाच्या सदस्या शारदा महाजन यांच्या हस्ते रोख रक्कम, चषक देऊन गौरवण्यात आलं. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय खेळाडू उदय जाधव, उदय पाटील, रोहित घेवारी, संग्राम दळवी आदींनी परिश्रम घेतले. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. बळीराजा संतापला, कोल्हापुरात एकवटला, एकच जिद्द शक्तीपीठ रद्दचा निर्धार करत शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीचा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा. शेतकऱ्यांनी महामार्गाविरोधात संतप्त भावना व्यक्त करत वेधलं सरकारचं लक्ष. थकीत देयकांच्या रक्कमा मिळाव्यात या आणि अन्य प्रश्नांसंदर्भात राज्यभरातील ठेकेदार कोल्हापुरात एकवटणार. महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर फेडरेशनचं राज्यस्तरीय अधिवेशन रविवारी 14 जूनला कोल्हापुरात होणार. मुख्यमंत्र्यांनी नागपुरात बसून लिहिलेली शक्तीपीठ महामार्गाची स्क्रिप्ट लिहिली असली तरी कोल्हापूरसह महामार्ग बाधित सर्व जिल्ह्यात त्यांचा सिनेमा फ्लॉप होणार. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी या शब्दात मांडलं शक्तीपीठ महामार्गाबद्दलचं वास्तव. महामार्गाच्या भूसंपादनासाठी सक्ती झाल्यास जशास तसं उत्तर देण्याचाही दिला इशारा. घाणेरड्या वातावरणात पनीर तयार केलं जात असल्याचं आढळलं. यड्रावमधील जमजम ट्रेडर्सच्या पनीर उत्पादन केंद्रावर अन्न आणि औषध प्रशासनाचा छापा. तपासणीसाठी घेतले पनीरचे नमुने. आणि कोल्हापूर गगनबावडा महामार्गाच्या रुंदीकरणासाठी जमिनी गेलेले शेतकरी 3 वर्षांपासून सरकारच्या मोबदल्याच्या प्रतीक्षेत. आज संतप्त शेतकऱ्यांनी रुंदीकरणाचं काम पाडलं बंद. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी S न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर S न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.